आता चालू झालंय. वारीचा 8वा दिवस आहे ना आज आणि आम्ही जॉईन केलाय मुंबईहून माहितीये. अभी अभी बोला ना तू लेने का अरे शूट करेगा अभी अभी लेना क्या ही होता है. पापा पापा हम बब्बू कैसे गए सर. हे बघा गाईज, स्पेशल शेफ आम्ही मुंबईवरून बोलवलेत खास फक्त पोहे करण्यासाठी. आणि आज दिवस 8वा आहे आणि फायनल डे आज, त्यामुळे हे सगळेजण आलेत. बाहेर पण सगळेजण गँग बसली. लय छान आहे मामा, लय लय पोहे बनवायला लावले आणि तो पोहेच खात नाही. आता का खात नाही रे? काय पोहे का नाही खात? आता मी आपलं भाकरी खाल्ली एक. प्रूफ काय? मसूर हा प्रूफ काय? पेट फाड़ के देखना पड़ेगा. मुंबईच्या शेफनी आता मस्तपैकी बनवले आहेत पोहे. तर आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसे झाले ते. चांगले आले पोहे, मस्त आले. को थँक्यू. जर काय अजून ऑर्डर गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आम्ही वैभव मामाच्या गावी. आज आहे दिवस 8वा. आज फायनल डे आहे. आज आम्ही मंदिराजवळ पोहोचणार आहे. आम्ही कळसा दर्शन करणार आहे आणि तिथून गणेशाच्या घरी जाणार आहे मांजरीला. मस्तपैकी तिथं तर फुल मजा करणार आहे. उद्या अंडर वॉटर शॉर्ट्स पण तुम्हाला दिसतील. डायरेक्ट स्विमिंग. आता अर्धे जण पुढे चाललेत आणि अर्धे जण आम्हाला गाडी घ्यायला परत येईल. स्कॉर्पिओ गाडी घ्यायला नाही ना, टमटम मध्ये बसून जायचं. कशात गाईच? टमटम मध्ये. टेम्पोत बसून आम्ही जाणार आहोत. सगळ्यात भारी मजा टमटम. आणि मुंबईवरून आशू दिदी, वहिनी सगळेजण आलेत. शौर्य, धैर्य सगळेजण आलेत आणि खूप मजा झाली इथे. राडा पण तेवढाच आहे पण मजा तेवढीच आहे. तो बघा आमचा बघा कलाकार डायरेक्ट ऊस तोडून आहे. ऊस कापतोय ऊस. बोलू तिथून एक पीस उचलले. तर आता आम्ही निघालोय काल जिथे स्टॉप गेलो होतो त्या लोकेशनवरती जायला. आणि आम्ही एवढे जण टेम्पोमध्ये चाललोय. स्कॉर्पिओ एक पुढे गेली. आता ती स्कॉर्पिओ परत येणार आहे आणि मामा आणि अनिकेत दादा बाईकवरती येत आहेत. चला जाऊया. तर काल रात्री आम्ही या लोकेशनवरती येऊन थांबलो होतो आणि इथून आता आम्ही परत चालू करतोय. दादा फुल व्हाईट चांगला दिसतोय आणि सगळेजण आता चालणार आहेत. कारण अर्धे जण पुढे गाडीत बसून गेले होते म्हणून ते पुढे थांबलेत. आता इथून आम्ही चालून तिथे थांबू आणि तिथून मग सगळेजण सोबत आज सगळे चालणार आहेत. आज घालायचं आज लास्ट डे आहे आणि गणेश दादा सांगेल आजचं सगळं काय आहे ते. काय आज सगळं जे काय अच्छा, आज आमच्या वारीचा शेवटचा दिवस आहे. आता आम्ही वाकरीला आहोत. काल रात्री भरपूर पाऊस झाला त्यामुळे आमचे काही किलोमीटर्स राहिले होते. आता सगळे आम्ही इथे जमा झालेलो आहोत. मुंबईवरून तांबोळी परिवार आलेला आहे, आमचा परिवार आलेला आहे, सोनावणे परिवार आलेला आहे. आता आम्ही इथून एक 7 ते 8 किलोमीटर मंदिरात पोहोचणार. नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन, नामदेव पायरीचे दर्शन घेणार आणि आमची वारी आज पोहोचवणार. आणि जर आज गर्दी असेल, गर्दी तर आहेच, शक्यतो आम्ही आज दर्शन न घेता उद्या दर्शन घेणार. आज वारी पोहोचवणार, मग सगळे घरी परत जाणार माझ्या गावी. सगळे फ्रेश होणार, आराम करणार. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा फायनल डे. वारी पंढरपूरला येते आषाढी निमित्त.
आणि आषाढी वारकरी आहेत हे सर्व वारकऱ्याला नमस्कार करा. वारकरी कसं काय म्हणतात? राम राम, जय हरी माऊली. अगदी खूप छान वाटतं वारीमध्ये. वारी पायी सगळेजण चालतो आणि या विठ्ठलाच्या कृपेने सगळ्यांची पावली पंढरपूरला दिशेने हळूहळू वारकरी सगळे जातात. खूप आनंदमयी वातावरण असतं, श्रद्धेचं वातावरण असतं आणि खूप ह्याच्यामधनं आनंद मिळतो. मन अगदी प्रसन्न होतं. तुम्ही पण सर्व भक्तिमय रूपाने आम्हालाही या वारीमध्ये सगळं सहभागी व्हा. जय हरी माऊली, जय हरी तर काहीच आज लास्ट डे म्हणून सगळेजण सोबत चालत आहेत आणि खूप मजा येते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 तर तुला आज कसं वाटतंय? कारण तू आमचे सेवेकरी आहे म्हणून तुला गाडी दिलेली आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण तुला कसं वाटतंय? आज शेवटचा दिवस आहे. चांगलं काहीतरी बोल. नाही ते गाडीत देऊन मला चुकीचं केलेलं. तर परी, आज शेवटचा दिवस आहे तर तुला कसं वाटतंय? छान अजून मस्त अजून विठ्ठलाचं दर्शन होणार. आज विठ्ठलाचं दर्शन होणार आहे. तुझी फिलिंग काय? तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतं. मजा येते का? हो अजून आशुदी, तुला कसं वाटतं? खूप मस्त छान. वारीचा आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही मुंबईहून सगळे टोटल 8 की 10 जण आलो, म्हणजे इन्क्लुडिंग 2 मुलं लहान. आणि प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी वारी करावी त्याच्या आयुष्यात. हर प्रत्येक वर्षी का होईना पण त्याने करावी. खूप छान वाटतं. फक्त असं सेवेकरी बनून नाही करावी, चालत करावी. नाही, जसं जमेल तसं करावं. सेवेकरी येऊ शकता, वारकरी येऊ शकता, माळकरी करू शकता. फक्त एकदा तरी सेवा करावी. आणि माझी तब्येत खराब होती म्हणून मी सेवेकरी झालो, नाही तर मी वारकरीच आहे. तर काहीच अजून 2.5 ते 3 किलोमीटर पंढरपूर बाकी आहे आणि परत पाऊस चालू झाला आहे. कालच्यासारखा नाही, पण आज कमी पडतो आहे आणि पाऊस चालू झाला आहे. आणि असं वाटतं की आपलं पंढरपुरात वेलकम करतात, म्हणजे विठ्ठल भगवान आपलं वेलकम करतात पंढरपुरामध्ये. आणि खूप सगळेजण एन्जॉय करत वारी चालू आहे. आणि आज लास्ट डे असल्यामुळे सगळेजण सोबत आहेत आणि खूप सुंदर सगळे दिसत आहेत. चला, रामकृष्ण हरी. तर विकी दादा, कसं वाटतं तुला? आज आपलं मस्तपैकी शेवटचा दिवस आहे आणि आज पाऊस पडतोय. हा, तर तुला काय वाटतंय? कशी वारी तुझी कशी झाली ते सांग. ही वारी नाही, ही आनंद वारी. हो, खूप मला छान वाटतंय. पाऊस पण आलाय. वारी केली पाहिजे. एक ना एक वर्ष तरी वारी सगळ्यांनी केली पाहिजे. हा, माझा अनुभव सांगतो की आयुष्यात एकदा तरी माणसाने वारी करावी. आणि स्वर्ग सुखाचा प्रवास. एक नंबर. आणि पाऊस खूप चांगला पडतोय. असं वाटतं की विठुराया आपली काय बोलतात त्याला, मनोकामना इच्छा सगळे पूर्ण करणार आहेत. हा, आणि ह्या वर्षी कुणाला काहीच त्रास नाही झालेला. बिलकुल त्रास नाही झाला. हे 8 दिवस कसे गेले आम्हाला माहिती नाही. चला, रामकृष्ण. रामकृष्ण हरी. तर आता गणेश दादा, तुला कसं वाटतंय? तुझी वारी आज पूर्ण होणार आहे आणि आज लास्टचा डे आहे तुझा. भरपूर छान वाटतंय. 13वं वर्ष हे आहे वारीचं
तुम्ही बघू शकता माझे अर्धांगिनी आहेत, सर्व परिवार आलेला आहे. अजून मजा येते, पाऊस येतो थोडा थोडा. ह्या वर्षाची वारी भरपूर एन्जॉय केलं सर्वांनी. सुखात गेली, जास्त कोणाला पायाला फोड नाही आले, कुणाला जास्त काही त्रास वगैरे नाही त्रास झाला. झाला नाही. आणि ठिकठिकाणी योगेश तांबोळी होते, ते जेवण बनवत होते. काही ठिकाणी माझ्या नातेवाईकांकडून जेवण आले. तर ह्यावेळी खरंच सर्वात चांगली सुखाची वारी झाली. सुखाची वारी झाली. कोणाला त्रास झाला नाही, सर्व व्यवस्थित आहेत. थोडे थोडे कोणाला बिस्ट्रेस आहेत पाहायला, थोडे म्हणतेच ती मॅनेजेबल आहेत. लास्ट इयरची थोडी हालत खराब होती, पण यावर्षी सगळं व्यवस्थित झालं. अशीच देवाची कृपा आमच्या सर्वांवरती राहू दे. आमच्याकडून ही वारी घडू दे प्रत्येक वर्षी. यावर्षी 20+ माणसं होते वारीमध्ये आमच्या. अशीच माणसं वाढतील ही अपेक्षा आहे. लोकांना आवडतं आहे जाण्याची. यावेळी उत्तम सोय झाली होती, जेवणही चांगलं होतं, तर मजा आली. जेव्हा मी यावर्षीची वारी कंपेअर करतो, सुरुवातीचे 2-3 वर्ष जेव्हा आम्ही दोघे तिघे, मी, वैभव, शेखर, रोहित, आम्ही यायचो, तेव्हाची वारी आणि आजच्या या वारीमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे. बरं वाटतंय, सर्व यात सहभागी होतात घरचे. माझ्या आजीच्या स्मरणात जी आम्ही वारी करतोय, तर ह्यावर्षी पहिल्यांदा असं झाले की त्यांची 5ही मुलं, म्हणजे माझे 2 मामा आणि आई आणि 2 मावशी, 5ही मुलं या वारीमध्ये आहेत सहभागी. ते चालतात आमच्या बरोबर मागे. तर माझ्या मताने हेच मी कधी विचार नव्हता केला, पण आजी कुठे असेल तर आजीला आज आवडलं असेल की तुझी 5ही मुलं, तुझी नातवंड, तुझ्या स्मरणात ती वारी करतात आहेत. जिथे पण ती असेल वैकुंठामध्ये, तुझा आशीर्वाद आमच्यावरती असो, आमच्या पूर्ण घर परिवारावर असो, आणि ती सुखात असो. प्लीज विठ्ठल चरणी मी प्रार्थना करतो. रामकृष्ण. रामकृष्ण. तर वैभवाबद्दल कसं वाटतं तुझं? आज हा वारीचा लास्ट डे आहे आणि पाऊस पण पडतोय आणि तू आज पंढरपूरला पोहोचणार आहे, तर तुझा 2026 वारीचा कसा प्रवास होता ते सगळं इन शॉर्ट सांग. फायनली आम्ही पोचतोय ना हा. पंढरपूर. नक्की हो. आनंदच आहे. अजून तुझा प्रवास कसा होता? फिलिंग ब्लेस्ड. आत्ताच हात द्यायला लागला विठ्ठल. ऐकू येते कानावरती. बघू आता दर्शन घ्यायचं जाऊन. काय मजा करू थोडी दर्शन झाल्यावर. रामकृष्ण. तर आता आपण योगेश दादाला विचारूया त्याची फर्स्ट वारी कशी काय झाली ते, आणि आत्ता त्याला कसं वाटतं ते. जय हरी माऊली. जय हरी. माझा पहिला दिवस वारीचा, मला वाटलं की मी ह्यांच्याबरोबर चालू शकतो म्हणून. हे 40-45 किलोमीटर चालतात. पहिल्या दिवशी मी 4-5 किलोमीटर चाललो, दमलो. दुसऱ्या दिवशी 7-8 किलोमीटरमध्ये होतो. पण नंतर मी विचार केला चालण्यापेक्षा आपण ह्यांच्यासाठी सेवा करूया म्हणून मी जेवण तसं पहिल्या दिवसापासून चालू केलेलं, पण नंतर मी बोललो आपण दोन्ही टाईम चालू जेवणच करूया, प्रॉपर फक्त जेवणच करूया आणि जेवढं चालायला जमतंय तेवढे आपण चालूया म्हणून. पण नंतर कसं झालं का आम्ही 2-3 दिवसानंतर 10 किलोमीटर चालायला लागलो अप्रॉक्सिमेटली, आणि जेवण पण बनवायचं. तिन्ही टाईम ब्रेकफास्ट, नाश्ता बनवायचा. सगळ्यांना विचारायचं तुम्हाला काय पाहिजे, कोण बोला हे. आणि खूप सुंदर जेवण बनवलं, खूप टेस्टी, आणि म्हणजे दादाला चव वेगळीच होते हाताला. नाही ते मला माहिती नाही जेवण तो कसा चांगला बनायचा, पण तो बनायचा. ती विठ्ठलाची कृपा असेल काय माहिती नाही, पण जेवण सगळं रोजचं जेवण आतापर्यंत चांगलंच झालं. हो. चला, रामकृष्ण. रामकृष्ण. तर हे बस स्टॉप स्पेशली म्हणजे नवीन आता आहे वारकऱ्यांसाठी हे सगळं बस स्टॉप केलेलं आहे, आणि खूप मोठं बस स्टॉप आहे. आणि आम्ही फायनली पंढरपूरमध्ये एंटर करतो आहे. आम्ही कॉलेज रोडला आहे, DVP स्क्वेअरजवळ. तो DVP स्क्वेअर आहे. सगळेजण मजा मस्ती करत आहेत. तर गाईज आम्ही फायनली पंढरपूरमध्ये पोचलो आहोत. तर आता आम्ही कळशाचं आणि पायरीचं दर्शन घेऊन आम्ही परत आपल्या घरी जाणार आहे, आणि उद्या चेंज वगैरे सगळं काय करून सगळं फ्रेश मूडनी आम्ही विठ्ठलाचं दर्शन करणार. ओके. रामकृष्ण. ट्रेडिशनल वेअर करून आम्ही येणार आहोत. येस.
हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण 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 हरी. फायनली आम्ही मंदिराकडे जातो आता. हे सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे. फायनली पोचलोय. फायनली आम्ही पोचलो आहे. आमची वारी पोचली आहे. आणि कळस दिसलेला आहे आम्हाला. पण हाच मेन कळस आहे का? हा हो, मंदिराचा हाच मेन कळस आहे. हाच मेन कळस आहे. आणि आमची वारी फायनली सक्सेसफुली इथे पोचलेली आहे. तर इथं आता ज्ञानदेव पायरीचे आम्ही दर्शन घेणार आणि आम्ही वारी पोच करणार आणि मग इथून आम्ही घरी जाऊन चेंज वगैरे करून जेवण वगैरे करून गजानन महाराजांच्या मठामध्ये जाऊन जेवण वगैरे करून आम्ही मग घरी जाणार आहे. चला सगळ्यांना येऊ द्या. सगळेजण खूप खुश होणार आहेत. उत्तम जाधव, आपण जिथे कुठे असाल तिथून श्री दत्त नामदेव पायरीपाशी उपस्थित राहायचंय. आपले नातेवाईक आपली इथे वाट पाहत आहेत. तरी आज भरपूर गर्दी कमी आहे. अरे दादा, आज तरी गर्दी खूप कमी आहे. नाहीतरी हे पूर्ण भरलेलं असतं. इथे पाय ठेवायला जागा नसते आम्हाला. आणि इथून आम्ही नेहमी प्रसाद घेतो. कुठे गेलं? इथून आम्ही नेहमी प्रसाद घेतो. आता उद्या पण इथे येऊन आम्ही प्रसाद घेऊ. आणि काय नाही, हा फील वेगळा येतोय. ते आम्ही वारी पोचवली येते, वेगळंच काहीतरी वाटतंय. तर सगळ्यांना विचारू एकदा. सगळेजण येऊन इथे रडणार आहेत ते तर फिक्स आहे. चला. आम्ही फायनली नामदेव पायरीकडे पोचलो आहे. आमची अशा प्रकारे वारी 2024ची पोचली आहे पंढरपूरला. आणि खूप गर्दी आहे. हा, खूप गर्दी आहे. कुछ नहीं, मैं पूरा चली आखिर से पूरा चली आइए. सुवर्णा संगीता देवतंड काळे, संगीता देवतंड काळे. असू द्या आता काय असतंय. मूक दर्शनला गर्दीच नाही मामा. श्रीनाथ जनकल्याण प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित ही 12वी वारी 12वं वर्ष आहे वारीचं.
सौ कमल केरू सोनवणे यांच्या स्मरणार्थ ही वारी चालू केलेली आहे. गणेश कांबळे व अजून माझे 2 भाचे यांनी तिघांनी मिळून ही वारी चालू केली होती. पण आज 20, 25, 30 लोक झालेले आहेत आणि इथून पुढं अजून वाढतील. आणि ह्या वारीचा जो मकसद आहे म्हणजे आपलं जो की लोकांपर्यंत असं आहे की चांगला मेसेज पोचवायचा आहे. आणि नवीन जनरेशनसाठी माझं म्हणणं असं आहे की ही वारी आपल्या 700-800 वर्षापूर्वीपासून हे चालवली आहे. ती प्रथा आपण अशीच चालू ठेवावी. आणि याला महाराष्ट्राचं एक कुलदैवत आहे मानलेलं विठ्ठल रुक्माई विठोबाच्या वारीला सगळ्यांनी यावी अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. ही 12वी वारी आहे. योगेश तंबोली हे उद्योजक आमच्याबरोबर या वर्षापासून जोडलेले आहेत. त्यांनी यावर्षी आमच्याबरोबर पूर्ण वारी 7-8 दिवस कंप्लीट आमचा जेवणाची खाण्यापिण्याची सोय आपली प्रामाणिकपणे खूप चांगली केलेली आहे सेवा. आणि आम्ही खुश आहे त्याच्याबद्दल. त्यांना आमच्या या वारीचा काय एक्सपिरियन्स आहे मी त्यांना विचारतो आहे. पहिल्या दिवशी मी वारीला आलो तर त्या दिवसापासून तर आज गेले शुक्रवारी मी आलो. शुक्रवारपासून हा गुरुवार तर 7 दिवस आम्ही तुमच्याबरोबर मी राहिलो होतो तुमच्याबरोबर. अनुभव भरपूर चांगला आहे, नवीन आहे. आणि आत्ताच्या जगात म्हणजे कसं म्हणजे रूट्सला ज्या जुन्या रूट्स होते आपले कसे लोक हे करायचे कुठेही आपलं मंदिरात झोपा. आता आजकाल मंदिरात झोपायला आपण कधी जात नाही पण आता वारीच्या निमित्ताने मंदिरात झोपलो. नंतर जेवणाचं पण आपण कुठेही जिथे भेटेल तिथे आपण जेवण बनवलं जेवलो. एक नवीन एक्सपिरियन्स आहे हा वारी म्हणजे एक. आणि प्रत्येक गोष्टीचा एक नवीन एक्सपिरियन्स होता. नवीन गोष्टी बघायला भेटल्या. सगळे श्रीमंतातला श्रीमंत बघितला रस्त्यावर, गरीबातला गरीबच बघितला तो. हां म्हणजे कोण चॉपरनी येतो आहे, कोण मर्सिडीजनी येतो आहे, कोण डिफेंडर घेऊन येतो आहे, कोण वेगळ्या गाड्या होत्या, कोण सायकलवर होतो आहे, कोण सायकलवर होता. म्हणजे प्रत्येक वेगळं एक होतं. महाराष्ट्राचं वेगवेगळं दृश्य बघायला भेटलं. नवीन प्रथा बघायला भेटली कसं काय चाललं एवढ्या वर्षांनी. आणि एक नवीन एक्सपिरियन्स होता. आणि आता पुढच्या वर्षासाठी ह्या वर्षी आमच्या काही चुका झाल्या असतील त्या आम्ही डिस्कस केलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षी त्या सुधरून पुढं जायचं. आता किती वर्ष पुढे जाऊ ते माहिती नाही पण जोपर्यंत आहे तोपर्यंत पुढे जाऊया. जोपर्यंत स्वस्त आहे तोपर्यंत पुढे जाऊया. स्वस्त आहे बरोबर. हां चला धन्यवाद. बस या ठेवू का. उषा टप्पे आपण जिथे कुठे असाल तिथं श्री दत्त नामदेव पायरीपाशी उपस्थित. तर काहीच आता आमचं मुखदर्शन वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण करायला गजानन महाराज मठामध्ये चाललेलो आहे. सगळेजण आहेत. तर चला जाऊया आता. आणि उद्या परत आम्ही दर्शनासाठी परत इथे येणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. घे. नाही बसला गाईज. आम्ही अशी प्रँक करत राहतो. हे शौर्य चल बाजूला. इथे आता सगळे लेडीज चुडा घालतात. काय बोलतो तुला? बांगड्या भरतात. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. हे आमचे वैभव मामा. काय बोलू इच्छिता वारीबद्दल? काय नाही सगळं मजेत झालं. एक नंबर झालं मस्त एकदम. आणि पुढच्या वर्षी पण अशाच जल्लोषात आणि चांगल्या आहे काय ते उत्साहाने नवी स्फूर्तीने दरवर्षी अशीच आमची वारी घडावी अशी आमची इच्छा आहे. आणि अजून एक नोंद करू इच्छिते की इकडे जेवढे यंगस्टर आहेत आमच्याबरोबर ते सगळे नोकरी करणारे, कोण धंदा करणारे, कोण एजन्सीवाले. सो प्रत्येकजण
आपापल्या परीने आपापलं काम करतात. 10 दिवसाची आठवड्याची सुट्टी टाकतात आणि दरवर्षीप्रमाणे आणि दरवर्षी ही वारी होणार आहे आणि दरवर्षी ते लोक वारीही करतात. हे आमचं 12वं वर्ष आहे आणि पुढे अशीच वारी घडत राहावी आमच्याकडून, आमच्या भावंडांकडून, आमच्या मित्रमंडळीकडून, आमच्या आईवडिलांकडून. हीच आम्हाची मनापासूनची इच्छा आहे. ओव्हर टू यू बोलू आता. रामकृष्ण हरी. तर हा गजानन महाराजांचा मठ आहे. इथे आम्ही जेवणार आहोत त्या शेड खाली किंवा आतमध्ये एक सिटिंग एरिया आहे तिथे किंवा तिकडे कुठेतरी आम्ही जेवू. आणि सगळेजण आहेत, योगेशदादांनी भजी वगैरे सगळं घेतलेलं, सगळं काय आहे. तर गाईज हा हॉल आहे, त्यामध्ये म्हणजे हा डायनिंग एरिया टाईप आहे गजानन महाराजांच्या मठामध्ये. आणि इथे सगळेजण जेवायला बसलेत, अर्धे खाली बसलेत आणि इथे सगळेजण बसलेत. आज काकांनी मस्तपैकी जेवण आम्हाला करून आले होते ते घेऊन. आमच्यासाठी जेवण खूप चांगलं होतं. मी कधी वांगं खात नाही जेवढं, पण जेवढं आज मी वांगं खाल्लं. एक पूर्ण वांगं खाल्लं, खूप मोठं वांगं होतं आणि थोडंसं मला तिखट लागलं पण ठीक होतं. रामकृष्ण. राहिले पण ते नाही जेवत झोपलं. कुठं